चव्हाण ब्रदर्स बिग फिश मॉल तर्फे माजी केंद्रीय राज्यमंत्री रेल्वे कोळसा खनिज रावसाहेब दादा दानवे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक उद्योजक श्री सचिन चव्हाण। सांगलीत मिरज पूर्व भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, काढलेला शाळू भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण। लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, निलंगा, औसा, रेणापूरसह अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, पावसामुळे आंबा, गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचं नुकसान। धाराशिवच्या लोहारात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठ्या प्रमाणात फटका, गारपिटीमुळे कलिंगडाची शेती जमीनदोस्त, सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी। हिंगोलीत विविध ठिकाणी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हळद, गहू उत्पादकांचं नुकसान। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसानीची भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सांगली जिल्ह्यात गारपिटीमुळे हळद पिकाचं अतोनात नुकसान, जवळपास 25 क्विंटल हळद कुजली। आधीच आखाती देशातील युद्धामुळे हळद निर्यातीवर मोठा परिणाम झाला होता, शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी। गोंदियातील खरीप हंगामातील धान खरेदीचं उद्दिष्ट संपलं, मात्र अजूनही 50,453 शेतकरी हमी भावाच्या प्रतीक्षेत। 10 लाख क्विंटल अतिरिक्त खरेदीची मागणी, उद्दिष्ट न वाढल्यास हजारो शेतकरी हमी भावापासून वंचित राहण्याची भीती। वर्ध्याच्या सिंदीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर आणि हरभरा शासकीय खरेदीचा शुभारंभ, सभापती केशरीचंद खंगारे यांच्या हस्ते काटापूजन करून नाफेडमार्फत हमी भावाने खरेदी सुरू। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली, वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसाच्या भीतीमुळे कांदा पिकावर पुन्हा एकदा महागडं औषध फवारण्याची वेळ। पुण्यातील बाजारपेठेत आंब्याची आवक कमी झाल्यानं आंब्याची पेटी 9,000वर, केरळच्या आंब्याला प्रति डझन 1800 रुपयांचा दर, गुढीपाडव्यालाही आमरस नसण्याची चिन्ह। बीडच्या माजलगावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीसमोर आंदोलन, माजलगावमधील 3 कारखान्यांकडे बिलं थकल्याने शेतकरी आक्रमक। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात पाणी टंचाईची समस्या, मेळघाटातील मुथा या 1433 लोकसंख्या असलेल्या गावात पाण्याची गरज भागवण्यासाठी 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा, जिल्ह्यातील सुमारे 545 गावांमध्ये यंदा पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता। बारामती पंचायत समितीत पाणी टंचाई संदर्भात सभापती किरण तावरेंच्या उपस्थितीत आढावा बैठक, ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांना सूचना। नाशिकमधील पाणी प्रश्नावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक, महापालिकेच्या महासभेत झळकावले पोस्टर, द्वारका परिसराला कोणी पाणी देतं का पाणी, अशा पोस्टरवर आक्षेप। सांगली महापालिकेच्या सभेत काँग्रेस नगरसेविका पाणी प्रश्नावर आक्रमक, सभेमध्ये मोकळ्या घागरी आणून काँग्रेस नगरसेविकांचं लक्षवेधी आंदोलन, जनतेला पाणी देण्याची घोषणाबाजी। कल्याण डोंबिवली पालिकेतील कंत्राटदार कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, थकीत वेतनाविरोधात कर्मचारी आक्रमक, अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर पगार देण्याचं आश्वासन, आंदोलन तात्पुरतं स्थगित। सोलापुरात उन्हाचा पारा 40 अंशाच्या पार गेल्यानं नागरिकांचे हाल, उन्हाचा चटका वाढल्यानं पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्याही घटली, स्थानिक व्यवसायावर याचा परिणाम। आखाती देशांच्या युद्धामुळे बीडच्या परळीत खाद्यतेलाच्या दरात वाढ, 15 किलोच्या डब्यामागे 150 ते 200 रुपयांची भाववाढ। आखाती युद्धाची झळ आता माढ्यातही, युद्धामुळे रमजानच्या तोंडावर माढ्यातील ड्रायफ्रूटच्या दरात मोठी वाढ, बदाम काजूमध्ये 50 ते 100 रुपये तर पिस्ता चारोळीमध्ये 300 ते 400 रुपयांची वाढ, मुस्लिम बांधवांना मोठा आर्थिक फटका। वर्ध्याच्या महाबळामधील शाळांमध्ये पोषण आहार चुलीवर शिजवण्याची वेळ, व्यावसायिक गॅस संपलेल्या शाळांमध्ये चुलीचा उपयोग, शाळेला गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी। धाराशिवमध्ये माजी आरोग्यमंत्री आमदार तानाजी सावंत यांना धक्का, पुतळे धनंजय सावंत यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश, भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश। सांगलीत जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते आमनेसामने, सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून कार्यकर्ते आमनेसामने, सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा विजय, पडळकर बाहेर येता जयंत पाटील समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी। सांगली महापालिकेच्या सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी जोरदार खडाजंगी, दोन्ही पक्षाचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार, शहरातल्या पाणी प्रश्नावरून काँग्रेस नगरसेवक आक्रमक। कोल्हापूर महानगरपालिकेच्या पहिल्याच सभेत गोंधळ, नगरसेवक एकमेकांवर भिडले, पहिली सभा तब्बल अर्ध्या तासाने उशिरा सुरू झाल्याने काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक।
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे आणि उपाध्यक्षपदी जितेंद्र जयस्वाल यांची निवड होणार. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे सदस्य गैरहजर राहणार असल्याची माहिती. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी इंद्रजित पवारांचं नाव निश्चित. मंत्री जयकुमार गोरे आणि आजी माजी आमदारांच्या उपस्थितीत नावावर शिक्कामोर्तब. सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता. चिपळूण नगर परिषदेवरील भाजप जिल्हाध्यक्षाच्या नावाचं वादग्रस्त फलक हटवलं. काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेनंतर वादग्रस्त फलक हटवण्याची नामुष्की. मागील 2 दिवसांपासून प्रशासन आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू होता संघर्ष. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे ग्रामीण भागातील महिलांसाठी काम करणार. विविध योजनांच्या माध्यमातून विकास साधणार. अस्मिता केंद्रे यांची प्रतिक्रिया. राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधींनी घेतली नितीन गडकरी यांची भेट. विविध मुद्द्यांवर नितीन गडकरींसोबत संसदेतील दालनात चर्चा. यापूर्वीही प्रियंका गांधींनी नितीन गडकरींची भेट घेतली होती. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील देवीची मूळ मूर्ती 4 दिवसानंतर दर्शनासाठी खुली. मंदिरात सध्या जतन आणि संवर्धनाचं काम सुरू. मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता आणि डागडुजी. गुहागरच्या समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई. रत्नागिरीतील एकाला 5 लाखांनंतर आता गोव्यातील नौका मालकाला 3,27,000चा दंड. मासेमारीसाठी एलईडी लाईटचा वापर केल्यानं कारवाई. नागपुरात डॉक्टर्सने सलग 100 मिनिट सीपीआर दिल्यानं 11 वर्षीय मुलाचा जीव वाचलाय. मिरवणुकीतील वाहनावरील जनरेटर सेट अंगावर पडल्यानं मुलाला गंभीर दुखापत झाली होती. नागपुरात वीज निर्मिती केंद्रांना ड्रोन हल्ल्याची ईमेलद्वारे धमकी. खापरखेडा केंद्राची बीडीडीएस कडून सखोल तपासणी. तामिळनाडूतून ईमेल पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती. नाशिकच्या गोदाघाट परिसरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन. अनेक महिलांनी एकत्र येऊन तब्बल 15,000 चौरस फुटांची महारांगोळी साकारली. आरएसएसच्या विषयावर महिलांनी रांगोळी साकारली. डोंबिवलीत हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारीला सुरुवात. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 150 फूट उंच गुढी उभारणार. भव्य शोभायात्रेला जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयास. रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष चित्ररथ सादर करण्यात येणार. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील गोसेखुर्दच्या कालव्यात पडलेल्या नीलगाईला जीवनदान. वनविभाग आणि आता वन्यजीव संस्थेच्या सदस्यांकडून शर्थीचे प्रयत्न. 2 तासांचं बचाव कार्य राबवलं. अत्याचार प्रकरणात अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टनला अटक. नाशिक गुन्हे शाखेची कारवाई. तपासादरम्यान पोलिसांकडून तब्बल 58 व्हिडिओ जप्त. न्यायालयाकडून अशोक खरातला 6 दिवसांची पोलीस कोठडी. बीडच्या केजमधील सूतगिरणीतील फसवणुकीचा प्रकार उघड. माजी आमदार संगीता ठोंबरेंच्या पतीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. विजयप्रकाश ठोंबरेंसह लिपिक राजकुमार वावळे यांच्यावर गुन्हा दाखल. यवतमाळ पोलिसांकडून लग्न समारंभात डल्ला मारणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश. वर्षभरापासून मंगल कार्यालय लॉन्समधून बॅगा चोरीला जात होत्या. 19 लाख किमतीचं सोनं हस्तगत. मध्य प्रदेशच्या राजगडमधून अल्पवयीन आरोपी ताब्यात. इगतपुरीत पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेची सोन्याची पोत लांबवली. इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक येथील घटना. पोलिसांकडून गुन्हा दाखल. भारताच्या प्रीमियम हिंग निर्मात्यांपैकी अग्रगण्य लालजी गुधू अँड कंपनीचा मोस्ट ट्रस्टेड ब्रँड ऑफ इंडिया 2026-27 पुरस्काराने सन्मान. कृपाशंकर शर्मा यांच्या हस्ते मुंबई पुरस्कार प्रदान. कंपनीच्या वतीने कर्णा वहालिया, विनोद गायकवाड आणि सचिन जैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. चव्हाण ब्रदर्स बिग फिश मॉल तर्फे माजी केंद्रीय राज्यमंत्री रेल्वे कोळसा खनिज रावसाहेब दादा दानवे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक उद्योजक श्री सचिन चव्हाण.